राज्यसभा उमेदवारीच्या संदर्भात राष्ट्रवादीचे नेते आणि मुख्यमंत्र्यांमधल्या बैठकीनंतर भुजबळांच्या घरी खलबतं सुरू। उमेदवारीसाठी छगन भुजबळ यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती। मंत्रीपद समीर भुजबळ यांना देणार का याकडे लक्ष। निवडणुकांमधला घोडेबाजार रोखण्यासाठी सुप्रिया सुळे लोकसभेमध्ये खासगी विधेयक मांडणार। निवडणूक प्रक्रियेमध्ये बदल झाल्यास स्वागतच, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। मतपत्रिकांवरती निवडणुका होत नाहीत तोपर्यंत सर्वांनी निवडणुकांवरती बहिष्कार टाकावा, संजय राऊतांचा सल्ला। राज ठाकरेंसोबत केली चर्चा, आता उद्धव ठाकरेंशी देखील चर्चा करणार। महाविकास आघाडीमधल्या सर्व घटकांशी चर्चा करूनच पुण्यामध्ये माघारीचा निर्णय। काँग्रेस ठाकरे गटाच्या आरोपांवरती सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर। माघारीच्या बैठकीसाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते, सुळेंचा दावा। महाराष्ट्रामध्ये मान्सूनची वर्दी, मान्सून तळ कोकणामध्ये दाखल। पुढील 2 ते 3 दिवसात राज्यातल्या इतर भागांमध्ये मान्सून पोहोचणार। नाफेड आणि एनसीसीएफ कडून प्रति क्विंटल 1580 रुपये दरानं कांदा खरेदीचा निर्णय। सोमवारपासून बाजार समित्यांमधून खरेदी होणार सुरू। कांदा उत्पादकांना मोठा दिलासा। मुंबईमध्ये नाले सफाई न झाल्यामुळे मनसे आक्रमक। बोटीमधून नाल्यात उतरून मनसेचं आंदोलन। दिल्लीच्या जंतर मंतरवर अभिजित दिपकेंच्या नेतृत्वात कॉकरोच जनता पक्षाचं आंदोलन सुरू। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्यास पुन्हा पुढच्या शनिवारी आंदोलन करणार। आणि इंग्लंड, आयर्लंड आणि आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा। श्रेयस अय्यरकडे संघाचं नेतृत्व, तिलक वर्मा उपकर्णधारपदी, तर तडाखेबंद सलामीवीर वैभव सूर्यवंशीचा संघात समावेश।